हे नवतरुण पिढीमध्ये पसरलेलं जे सोशल मीडियाचं भूत आहे ना, ते नेपाळमध्ये पाहायला मिळालं. ते आपण थोडक्यात पाहून घेऊयात काय आहे असं भूत. नेपाळमध्ये सोशल मीडियाला बंदी घालण्यात आली होती. तर ह्या बंदीच्या निषेधार्थ लोकांनी संसदेवर हल्ला केला. संसदेवर हल्ला केला म्हणून नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला त्याच्या निषेधार्थ. तर ते कारण काय होतं, नेमकं कारण काय झालं ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. काय कारण? नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय 4 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आला होता. त्यामध्ये प्रामुख्यानं 26 सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली होती. किती? 26 सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली. यामध्ये प्रामुख्यानं कुठलं होते? फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे, एक्स आहे, पूर्वीचे ट्विटर आहे, लिंक्डइन आहे, रेडिट आहे, स्नॅपचॅट आहे. या प्रमुख प्लॅटफॉर्मचा यामध्ये समावेश आहे. तर त्या बंदीचं कारण काय होतं ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. काय ते बंदीचं कारण? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व प्लॅटफॉर्मना सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक होते. पण या कंपन्यांना 7 दिवसांची मुदत दिली, पण त्या नोंदणी करण्यामध्ये 7 दिवसामध्ये अपयशी ठरले आहेत. अपयशी ठरल्या म्हणून नेपाळ सरकारनं त्याच्यावर बंदी घातली, बंदीचा निर्णय घेतला आणि बंद केलं. आता त्याचे काय ते सरकारचे काय आपण ते थोडक्यात पाहू घेऊया. कारण काय होतं? खोट्या बातम्या, सायबर गुन्हे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता म्हणून सरकारने त्याच्यावर बंदी घातली होती. म्हणजे हे सोशल मीडियाचं जे भूत आहे ना, नवतरुण पिढीवर इतकं जोरात पसरलेलं आहे